नमस्कार मित्रांनो, तर तुम्हाला तर माहितीच आहे की आपला ब्लॉग टाकला होता मी पहिला एक. तर साक्षीला उलट्या झाल्या. तर मित्रांनो, किती दिवस झाला आता, तिसरा दिवस आहे मी ब्लॉग टाकून. तर मला हे ब्लॉग टाकायचा नव्हता आणि घराचं पण काम सुरू आहे. मी तुम्हाला सांगितलं होतं ब्लॉगमध्ये आपल्या घराचं काम सुरू आहे, हे आहे ते आहे. पण भरपूर जणांच्या ताईच्या दादाच्या कमेंट मी अशा वाचल्या की म्हणजे हे व्हिडिओ मला बनवायला मजबूर झालो आणि मी व्हिडिओ बनवायला लागलो आहे. कारण की हे पण मी तुम्हाला सांगतो शेवटपर्यंत. मी त्या दिवशी व्हिडिओ टाकला होता आणि प्रत्येकाला म्हणजे वेगळंच वाटायला लागलं की दादा हे असं झालं का तसं झालं का, म्हणजे मी तुम्हाला स्पष्ट सांगतो. पण म्हणजे साक्षी तर काय गुड न्यूज आहे का, असं आहे का तसं आहे का, भरपूर जर म्हणायला लागली. त्याच्यामुळे मला हे ब्लॉग टाकू वाटत नव्हतं. पण ते प्रश्न तुम्हाला पडला आहे म्हणल्यावर मला तर सांगावंच लागलं की काय काय आहे त्या दिवशीचा विषय. म्हणून मी हे ब्लॉग बनवतो आहे. आणि आम्ही दवाखान्यात गेल्यावर काय झालं काय नाही ह्याच्यामुळे मी खरा ब्लॉग बनवतो आहे. तर मित्रांनो, काय झालं त्या दिवशीचा विषय. साक्षीनं काम हे भरपूर केलं होतं. आणि त्याच्या आधी तुम्हाला तर माहितीच आहे, इंस्टाग्रामवर सरपण आणलेलं साक्षीने डोक्यावर सरपण हे आणलं होतं. मग आणि म्हणजे 2-3 दिवस सरपण आणलं आईनं साक्षीनं जाऊन इकडं वाड्याला, म्हणजे आमच्या गावाच्या खाली तिकडे रानामध्ये गेल्या सरपण हे आणलं. त्याच्यामुळे साक्षी दुखत होतं भरपूर. आणि साक्षीला म्हणजे काहीतरी म्हणजे थोडंफार शिळी भाजी किंवा काहीतरी खाल्लं होतं साक्षीनं. तर त्याच्यामुळे साक्षीला उलट्या झाल्या होत्या आणि सगळ्यांनी वाटलं की असं झालं तसं झालं म्हणून ते सगळेजण कमेंट करायला घेत. आणि काही जण म्हणायला लागले तुमचे पहिले डबल झाले छपरी चाळे, असं झालं तसं झालं आणि पहिलं बाळ वाढलं तरी पण तुम्हाला हे कळना ते कळना, असं म्हणायला लागले व्हिडिओमध्ये. तुमचं झालं का डबल सुरू? तर मित्रांनो, तसं काहीच नाही झालेलं. फक्त मी तुम्हाला दाखवत होतो की साक्षीचे दुखायला लागलेलं. आणि मी तुम्हाला तेवढं पण म्हणलं होतं शेवटमध्ये की आपल्या दवाखान्यामध्ये गेल्यावर मी तुम्हाला सांगतो काय झालं काय नाही. भरपूर त्याचा प्रश्न होता की दादा गुड न्यूज आहे का, साक्षीला म्हणजे कशाने उलट्या झालेलं असं आहे तसं आहे, म्हणून मी ह्याच्यामुळं व्हिडिओ बनवतो आहे. तर साक्षीला काय म्हणली डॉक्टर? साक्षी कशामुळे झालं म्हणली? खा बच्चीचा अजून हा किती थोडं तर खाल्लेलं किंवा सरपणाला गेला चिचा खातीस काय हे करतीस, कशाला तुला किती वेळ सांगतोय खाऊ नको म्हणून? नाही काय होत म्हणजे. आणि मी उन्हाचं चिचा पण हिनं खाल्ल्या आणि सरपणाला पण गेली. मग त्याच्या सरपणानं हे आता सरपण हे आणून तुम्हाला तर माहिती आहे केवढा भारा होता डोक्यावर. तेवढा भारा 2-3 हिनं आणले. 2-3 दिवस रानामध्ये गेली त्याच्यामुळं दुखत होता अंग पण. आणि हिनं खाल्ल्या उन्हाच्या आंबट चिचा पण खाल्ल्या, हे केलं. आम्ही तिथं व्हिडिओ काढायला तिथल्या चिचा घेतल्या आणि फेसबुकवर फोटो पण टाकलेला आहे की चिचा कोणाला आवडतात म्हणून आम्ही. तर ते फोटो आणि चिंचाही हिनं चिचा खाल्ल्यामुळं डोकं दुखलं आणि उलट्या पण झाल्या वाटतं. आणि डोकं दुखायला लागलं, सगळं अंग दुखायला लागलं. कारण की सरपण आणलं आणि ती चिंचा खाल्ल्यामुळं. चिंचा तर तुम्हाला माहिती आहे चिंचा आंबट असतात आणि ती एकदम उन्हाचं जर खाल्ल्या तर डोकं दुखतं आहे कुणाचं पण, माझं असो किंवा तुमचं असो. तुम्हाला तर माहिती आहे, ज्यांना कोणाला माहीत असेल त्यांनी. तर भरपूर जणाला याला म्हणजे गलत फॅमी झाली की असं झालं तसं झालं. तर मित्रांनो, तसं काहीच नाही. गुड न्यूज काही नाही अजून. तर भरपूर जण नाव पण ठेवायला लागेल. तर त्यांनी मी पहिले पण सांगितलं ना आता पण सांगतो. तर मित्रांनो, ज्यांना कोणाला नाव ठेवायचे त्यांनी ठेवा. मी कोणाचं काय तुम्हाला काय बोललो असलो तर बिनधास्त मला कमेंटमध्ये बोला. त्याच्यात का मला राग येणार नाही किंवा काय नाही. आणि साक्षीचं म्हणजे आमचं आहे ते मी तुम्हाला रिॲलिटी दाखवतो, काय उगाच फेक दाखवत नाही की असं झालं तसं झालं आमच्या दोघांमध्ये किंवा काय झालं. तर भांडण आम्ही काही दोघांमध्ये भांडण कधी करीत नव्हतं, तुम्हाला तर माहितीच आहे पहिलं. तर भांडण करीत नव्हतं, तुम्हाला आजपर्यंत बी माहिती आहे. तर भांडण करून काय ही नसते. तर तुम्हाला वाटत असेल हे कोण म्हणलं हे काही पण व्हिडिओ काढतात फेमस होण्यासाठी असं तसं. तर फेमस व्हायचा काही विषय नाही मित्रांनो. तुम्हाला तर माहिती आहे आधीच आम्ही फेमस, तुमच्यामुळेच फेमस आहोत. आणि आम्ही आहोत ते फक्त तिथवर आलेलो आहोत ते फक्त तुमच्यामुळं, तुम्ही सपोर्ट केल्यामुळं. तर तुम्ही नव्हत तर आम्ही पण आहोत. तर खरं सगळं झालं ते फक्त तुमच्या आशीर्वादामुळे आम्ही फेमस झालेलो आहोत. मित्रांनो, तसं नाव बी कुणाला ठेवू जाऊ नका. तुम्ही पण काहीतरी करा. मी पण काहीतरी करतोय माझ्याच्यानं जे होते ते. आणि कोण म्हणजे काम करीत नाही, हे करीत नाही. मित्रांनो, तुम्ही काय बघत नव्हते ते येऊन की काम करतोय का नाही करीत. तर मी सगळं काम, कोणतं पण मला काम सांगा, मी सगळं काम करतोय. ही रिक्षा दिसतंय तुम्हाला, ती माझंच रिक्षा आहे, मी रिक्षा चालवतोय. पण तुम्हाला वाटतं ही घरी बसून असते किंवा काय असते, असं काय नाही. असं भाडं नसलं किंवा तर मी रिक्षा घेऊन म्हणजे
भाडं नसलं तर मी घरी असतोय आणि भाडं असलं तर मी डायरेक्ट रिक्षा घेऊन असतोय. ते आपल्या नवीन घरापाशी रिक्षावाले तुम्हाला दिसतंय व्हिडिओमध्ये. तर भरपूर जणांचे प्रश्न आणि कोण कोण नाव ठेवतंय तुला काय काम नाही, व्हिडिओ बनवतो, असं करतो तसं करतो. तर तसं जर तुम्हाला वाटत असेल तर एकदा घरी येऊन बघा की मी काम करतो का काय नाही. तर सगळं घराचं काम खंदायचं, खड्डे बिड्डे स्वतः मी खणलेत, JCB आणली आणि जे असते बुजायचे खड्डे किंवा भीम भरायचे सगळं मी भावानं आणि मी खणलेलं आहे स्वतः. मी काय असं ओव्हरपणामध्ये किंवा काय असं मी सांगत नाही. तर एवढंच तुम्हाला सांगतो, कुणाला नाव ठेव जाऊ नका. तुमच्याच्यानं जे होतं ते करा. आणि मी तुम्हाला माझं काही चुकत बी असलं व्हिडिओमध्ये तर मला नक्की कमेंट करून सांगायचं की चुकतं आहे. तर साक्षीचं दुखत होतं, दुसरा काय विषय नाही. भरपूर ताईली वेगळंच वाटत होतं, तर कशामुळे उलटं झालं तर तसा काही विषय नव्हता. तर आता मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्या घराचं पण काम दाखवणार आहे. आता घराचं काम कलर सुरू आहे का ना, आता एकदम नंबर 1 घर होणार आहे आपलं. आणि भरपूर जणांचे प्रश्न आहेत, ती पण मी तुमचे प्रश्न घराचे पण मिटवून टाकणार आहे. मागं तुम्हाला सांगितलं किचनच्या विषयी, किचन घरामध्ये काय नाही बनवलं, तर सगळं मी तुम्हाला सांगत राहणार आहे. तर कंटिन्यू व्हिडिओ बघायचा आणि तुम्हाला पुढचा घराचा म्हणजे घर तुम्हाला समजेल की कसं झालं आहे कसं नाही. आपल्या काय असं हे नाही की उगाच काही पण तुम्हाला बोलून किंवा खोटं बोलत नाही. मी जे आहे ती खरंच सांगतोय. तर भरपूर त्याचा प्रश्न होता म्हणून मी म्हणलं डॉक्टरनी काय सांगितलं हे तुम्हाला सांगावं पहिलं दवाखान्यात गेल्या. तर त्या दिवशी मी आई साक्षी दवाखान्यात गेलतो, तर ते आंबट खाल्ल्या आणि सकाळी काय खाण्यामध्येच आलं म्हणले डॉक्टर, म्हणजे शिव्या खात जाऊ नका म्हणले. तर रात्राची भाजी किंवा काहीतरी खाल्लं होतं वाटतं साक्षीनं का नाही. हां, रात्राची भाजी ही खायची नाही म्हणून डॉक्टरने सांगितलं. तर त्याच्यामुळं तिला ती हे झालं होतं आंबट चिचानं उलट्या झाल्या. तर त्या दिवशी म्हणजे डोकंही दुखायला लागलं होतं, तिला काही सुधारणा झालं होतं, तुम्हाला दाखवलं होतं त्या दिवशी. तर भरपूर जण वेगळंच काही जण नाव ठेवतात. तर मित्रांनो, तुम्हाला नाव ठेवून काय भेटतं आहे तुम्ही सांगा. मी कोणाला नाव ठेवतो आहे का किंवा कोणाला तुम्हाला वाईट बोलतो आहे का. तुम्हाला जर ठेवू वाटत असेल तर बिंदास ठेवा, मला काय राग येणार नाही. मी मोठा भाऊ बारका भाऊ म्हणून तुम्हाला माफ करून टाकेल, तसा काही विषय नाही. तर पुढच्या व्हिडिओमध्ये घर बघायला विसरायचं नाही आणि ही कमेंट करून सांगायचं की आपले ब्लॉग कोण कोण बघतोय आणि इंस्टावरचे व्हिडिओ, यूट्यूबवरचे व्हिडिओ कोण कोण बघतोय. तर लाईक करा, सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला आणि असेच आपले व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करून घ्या. म्हणजे सगळ्यात पहिले तुम्हाला आपले नोटिफिकेशन व्हिडिओचं म्हणजे आम्ही काय करतो काय नाही आणि आमचे व्हिडिओ कसे असतात हे पण एकदा कमेंट करून सांगा. म्हणा एकदा साक्षू. हां, आपले व्हिडिओ कोण कोण बघते ते कमेंट करून नक्की सांगा आणि लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. हां, चला बाय बाय. मित्रांनो, तुम्हाला सगळं समजलं असेल की काय काय आहे आणि कोणाचा प्रश्न, तर सगळ्यांचे प्रश्न मिटलेले आहेत. तर चला भेटू आता डायरेक्ट पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि पुढचा व्हिडिओ बघायला भेटत नाही. बघा साक्षीचा भाऊ पण आलेला आहे आणि इकडे आमची बारकी मेहुणी पण आलेली आहे, बघितले का. तर आता कमेंट करा धडाधड. हां, मेहुणी म्हणजे साक्षीची बारकी बहीण आणि मेहुणा आमचा बारका. बघा माझ्या मामाच्याच मुली आहेत, सख्या मामाच्या मुली आणि मुलगा. तर तसं काय विषय नाही. तुम्हाला भरपूर जणांचे प्रश्न होते. तर साक्षी पण कोण आहे, तुमच्या मामाची मुलगी आहे का. तर हो, मामाची मुलगी आहे. तर चला बाय बाय, भेटू डायरेक्ट आता घराच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.